Hello my dear friends and welcome to the English class of first standard. Okay, and today we are doing a lesson from unit 4, good habits. तर आपण good habits हा lesson करतोय. If you are new to the channel, please subscribe the channel so that you will get all the lessons which are coming, and the playlist where all the lessons are there, the link is given in the description box. Okay, when you click on the playlist you will get all the lessons of English first standard. And if you like my channel, please click on the supers button, okay, to help the channel. So without wasting any time, let's start. And please share this video with your friends also. तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. Okay, parents, please share this video with other parents. So let's start. Good habits. तर इथे काही चांगल्या सवयी ह्याच्यावर हा लेसन आहे. तर काही गुड हॅबिट्स इथे मेन्शन केलेले आहेत ते आपण आता बघूया. लुक, लिसन, रिपीट अँड फॉलो द गुड हॅबिट्स. तर ज्या गुड हॅबिट्स चांगल्या सवयी आपल्याला फॉलो करायच्या आहेत त्या या सर्कलमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण एक एक करून बघूया. ईट हेल्दी अँड फ्रेश फूड. तर आपण पौष्टिक अन्न घेतलं पाहिजे आणि ताजं अन्न घेतलं पाहिजे. डोंट हार्म ॲनिमल्स. तर मुक्या प्राण्यांना, मुक्या जनावरांना आपण इजा पोचवली नाही पाहिजे. ओके, डोंट हार्म ॲनिमल्स. तर मुक्या जनावरांचे आपण त्यांना दुखापत होईल असं काही नाही करायचं आहे. आपण त्यांच्यावर प्रेम करायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट इज बी क्लीन, नीट अँड टायडी. तर आपण स्वच्छ, नीटनेटकं राहिलं पाहिजे. हात धुतले पाहिजे जेवायच्या आधी, रोज आंघोळ केली पाहिजे, कपडे नीट स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, नीट केस विंचरले पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. सो बी क्लीन, नीट अँड टायडी. नेक्स्ट इज डोंट स्पिट एनिवेअर. तर आपण इकडे तिकडे रस्त्यावर थुंकायचं नाही. जिथे फुटपाथवर किंवा कुठे गार्डनमध्ये अशा ठिकाणी आपण थुंकायचं नाही. आपल्याला थुंकायचं असेल तर आपण आपल्या बेसिनमध्ये जाऊनच थुंकायचं. ओके. हेल्प ईच अदर. एकमेकांना मदत करायची आहे. वी शूड ऑलवेज बी हेल्पफुल. दुसऱ्याला मदत करायला आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. नेक्स्ट इज डोंट वेस्ट वॉटर. तर पाणी वाया घालवता कामा नये. वी शूड नॉट वेस्ट वॉटर. पाणी हे जीवन असतं, त्यामुळे त्याचा गैरवापर करायचा नाही आहे किंवा ते वाया घालवायचं नाही आहे. पुट रबिश इन द डस्टबिन. तर काही जो कचरा असतो तो आपण नेहमी डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. इकडे तिकडे फेकायचा नाही. आपला परिसर घाण होईल असं वागायचं नाही. तो आपला कचरा आपण कचरापेटीतच टाकायचा आहे. आणि लास्ट इज डोंट वेस्ट द फूड. तर अन्न वाया घालवायचं नाही. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंच आपल्या ताटात घ्यायचं आहे अन्न. जास्ती अन्न घेऊन पाहिजे तेवढं खाल्लं आणि बाकीचं वेस्ट केलं, टाकून दिलं, असं करायचं नाही. ओके. आता इथे खाली काहीतरी हे दिलं आहे बघा. पुट फॉर द गुड हॅबिट्स टिक करायचं आहे आणि क्रॉस फॉर द बॅड हॅबिट्स. तर फर्स्ट वन बघूया आपण. प्रिया वेस्ट्स फूड. तर ह्याला तुम्ही काय कराल? आपण ह्याला क्रॉस करणार आहोत, कारण आपल्याला अन्न वेस्ट करायचं नाही आहे. दुसरा आहे रोहन क्लोजेस द टॅप वाईल ब्रशिंग. तर टूथब्रश घेतल्यावर आपण ब्रश करतो दात, तेव्हा ब्रश करत असताना बेसिनचा नळ उगाचच चालू ठेवायचा नाही. तर रोहन काय करतो? टॅप म्हणजे नळ बंद करतोय आणि ब्रश करतोय, त्यामुळे त्याला करेक्ट आहे. ओके. मिनी ब्रिंग्स चिप्स एव्हरी डे इन हर टिफिन. तर मिनी ही रोज वेफर्स, चिप्स, जंक फूड तिच्या टिफिनमध्ये घेऊन येते स्कूलमध्ये. तर ते चुकीचं आहे, त्यामुळे त्याला आपण क्रॉस करणार आहोत. आपण नेहमी पौष्टिक अन्न टिफिनमध्ये आणलं पाहिजे. अमन किक्स हिज पॅट डॉग. तर अमन काय करतो? आपल्या पाळीव कुत्रा ज्याच्याकडे आहे त्याला तो लात मारतो, त्याला छळतो, त्याला त्रास देतो, त्यामुळे ही गोष्ट आपण क्रॉस करणार आहोत. सोहन टेक्स केअर ऑफ हिज कॅट. तर सोहन काय करतो? त्याच्याकडे जे मांजर आहे त्या मांजरीची तो नीट काळजी घेतो, तिच्यावर प्रेम करतो, तिची नीट काळजी घेतो. त्यामुळे ह्या गोष्टीला आपण टिक मार्क करणार आहोत, करेक्ट टिक करणार आहोत. ओके. आता नेक्स्ट पेजवर आहे बघा, जम्प इन अँड जम्प आउट. तर हा एक गेम आहे. चिल्ड्रन हॅव टू स्टँड इन अ सर्कल. तर मुलांनी एका सर्कलमध्ये उभं राहायचं आहे आणि
दे हॅव टू जम्प इन इफ द टीचर सेज अ गुड हॅबिट अँड जम्प आउट इफ द टीचर सेज अ बॅड हॅबिट. तर सर्कलच्या आतमध्ये उडी मारायची आहे किंवा जेव्हा टीचर कुठली तरी चांगली हॅबिट सांगणार आहेत किंवा मोठ्याने बोलणार आहेत तेव्हा. आणि त्या सर्कलच्या बाहेर जम्प आउट करायचं आहे. जम्प आउट करायचं आहे जेव्हा टीचर कुठली तरी बॅड हॅबिट बोलणार आहेत. सो एक्सरसाइजिंग एव्हरी डे, वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, इटिंग जंक फूड, टीजिंग अदर्स, हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत आणि हा गेम तुम्हाला खेळायचा आहे. ओके. तर एक्सरसाइजिंग एव्हरी डे म्हटल्यावर तुम्हाला आतमध्ये जम्प करायचं आहे. वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर उठणं, ह्याला तुम्हाला परत आतमध्ये जम्प करायचं आहे. ओके. एक्सरसाइज रोज करायची आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, या 2 गोष्टींना तुम्हाला आतमध्ये जम्प करायचं आहे. नंतर आलं इटिंग जंक फूड. जंक फूड खाण्याची गोष्ट ही चुकीची आहे, त्यामुळे तुम्हाला जम्प आउट करायचं आहे, बाहेर उडी मारायची. टीजिंग अदर्सलासुद्धा जम्प आउट करायचं आहे. दुसऱ्यांना चिडवायची ही सुद्धा वाईट सवय आहे. गोईंग टू स्कूल एव्हरी डे ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे जम्प इन करायचं आहे. इटिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, भाज्या आणि फळं खाणं ही चांगली गोष्ट असल्यामुळे तुम्हाला जम्प इन करायचं आहे. बायटिंग नेल्स म्हणजे नखं खाणं ही चुकीची गोष्ट असल्यामुळे तुम्हाला जम्प आउट करायचं आहे. वॉटरिंग प्लांट्स, झाडांना पाणी देणं ही चांगली गोष्ट असल्यामुळे तुम्हाला जम्प इन करायचं आहे. अँड कीपिंग आवर रूम, हाऊस ऑर क्लासरूम क्लीन, आपलं घर, आपला क्लासरूम आणि आपलं स्वतःचं रूम, आपलं घर आणि आपला क्लासरूम हा स्वच्छ ठेवणं ही चांगली गोष्ट असल्यामुळे तुम्हाला जम्प इन करायचे. ऑलवेज प्लेईंग गेम्स ऑन मोबाईल, तर मोबाईलवर गेम्स खेळणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला जम्प आउट करायचे. प्लेईंग आउटडोर गेम्स, बाहेर मैदानी खेळ खेळणं ही चांगली गोष्ट आहे, त्यामुळे तुम्हाला जम्प इन करायचं आहे. हेल्पिंग मदर इन हर वर्क, आता आईला कामात तिच्या मदत करणं ही चांगली गोष्ट असल्यामुळे तुम्हाला परत जम्प इन करायचं आहे. हेल्पिंग युअर फ्रेंड्स ऑल्सो इज गुड, मित्रांना मदत करणं, फ्रेंड्सना मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, ही सुद्धा जम्प इन करायची आहे. वॉशिंग युअर हँड्स, हात धुणं स्वच्छ, ती सुद्धा चांगली गोष्ट आहे, त्यामुळे जम्प इन अगेन. फिनिशिंग युअर टिफिन, दिलेला टिफिन, आईने दिलेला टिफिन संपवणं ही दिस इज अ गुड हॅबिट, सो जम्प इन अगेन. युजिंग युअर हँडकर्चीफ, तुमचा हँडकर्चीफ यूज करणं, चेहरा किंवा नाक साफ करणं, नाक पुसायला, तोंड पुसायला, दिस इज अ गुड हॅबिट, सो जम्प इन अगेन. आणि पिकिंग युअर नोज, तर ही दिस इज अ बॅड हॅबिट, सो जम्प आउट. आता रीड अँड राईट द हॅबिट्स गिवन बिलो इन युअर नोटबुक, तर ह्या सगळ्या खाली दिलेल्या हॅबिट्स तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. डोंट स्पिट, थुंकायचं नाही. बाथ डेली, रोज आंघोळ करायची. सेव्ह ट्रीज, झाडं वाचवायची, जगवायची. ओके. सेव्ह वॉटर, पाणी वाया घालवायचं नाही, पाण्याचा अपव्यय करायचा नाही, पाणी वाचवायचं. ईट हेल्दी फूड, पौष्टिक अन्न जेवायचं. दात घासायचे, ब्रश युअर टीथ, कोम्ब युअर हेअर, केस विंचरायचे. प्ले आउटडोर गेम्स, बाहेर मैदानात जाऊन मैदानी खेळ खेळायचे. हेल्प युअर फ्रेंड्सना मदत करायची. आणि ईट ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या खायच्या. सो मुलांनो, हा लेसन तुम्ही परत एकदा ऐका, खूप छान लेसन आहे, गुड हॅबिट्स. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचा लेसन घेऊन येते. आणि तुम्हाला जर हा लेसन आवडत असेल तर चॅनलला मदत करण्यासाठी तुम्ही सुपर्सवर क्लिक करू शकता. ओके. तर थँक्यू अँड बाय बाय.